देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमध्ये येणार आहेत। नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। दुपारनंतर फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी ते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि दुपारनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील अशा स्वरूपाची माहिती समोर येते। त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या कोणत्या गाठीभेटी होतात हे सुद्धा बघावं लागणार आहे। कालच देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलेलं होतं आणि तेव्हापासून आता भाजपच्या गोटामध्ये हालचालींना वेग येताना दिसतो। अशात फडणवीसांबाबतची महत्त्वाची अपडेट। देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि तिथले कार्यक्रमानंतर ते दिल्लीला रवाना होतील अशी माहिती समोर येते आहे। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। जितेंद्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याबद्दल काय कळतंय? साधारणपणे किती वाजता ते नागपूरमध्ये पोहोचणार आहेत? नागपुरात कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम आहेत आणि कधीपर्यंत ते दिल्लीला रवाना होऊ शकतील याबद्दल काही कळू शकलंय का? गुरुप्रसाद, नागपुरात शिवराज्याभिषेक समिती सोहळ्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नागपूरच्या शिवाजीनगर येथील गार्डन मध्ये हा कार्यक्रम आहे। तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले। या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस नागपुरात येत आहेत। सुमारे 1 ते 1.5 तासात ते नागपुरात पोहोचतील अशी शक्यता आहे। त्यानंतर दुपारी ते तिथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारनंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हे देखील येणार असल्याची माहिती आहे। मात्र अद्याप त्यांच्या विस्तृत कार्यक्रमाबद्दल माहिती मिळालेली नाही। मात्र देवेंद्र फडणवीस हे थोड्या वेळात किंबहुना 1 ते 1.5 तासात हे नागपुरात पोहोचतील। गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।